लाडके खुशखबर 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 तुमच्यासाठी गुड न्यूज आलेली आहे. वाटपाला पुन्हा सुरुवात झालेली आहे. दुपारी वाटप झालेलं आहे, त्याचबरोबर संध्याकाळी देखील वाटपाला सुरुवात झाली आहे. ज्या ज्या लाडक्यांना गुड न्यूज भेटले पट 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 सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय. आणि लाडक्यांना रक्षाबंधनाची गिफ्ट या ठिकाणी भेटायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना मी सांगणार आहे, पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 100% आज हप्ता वाटप होणार. जवळजवळ 23 लाख लाडक्यांना हप्ता वाटप होणार हे तुम्हाला मी व्हिडिओला आधीच सांगितलं होतं. जवळजवळ 10:30-11 वाजताची गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की आज देखील वाटप होणार. बऱ्याच लाडक्यांना वाटलं होतं की 3 दिवस पूर्ण संपतात, हप्ता आज वाटप होणार नाही. पण माझ्याकडे या ठिकाणी न्यूज आली होती की लाडक्यांनो आज देखील हप्ता वाटप होणार. मी सांगितलं होतं आणि 100% गोष्ट खरी ठरलेली आहे. लाडक्यांनो आता विश्वास पटलाय का? हा गुरुदादा ज्यावेळेस बोलतो त्या गोष्टी 100% सत्य होतात. मी सोमवारी बोललो होतो की लाडक्यांनो 48 तासामध्ये तुम्हाला हप्ता वाटप होणार आणि 24 तासाचा हप्ता वाटप सुरू पण झाला होता. प्रत्येक दिवशी ज्या ज्या मी गोष्टी सांगतोय 100% गोष्टी त्या खऱ्या होतात. लाडक्यांनो त्याच्यामुळे तुम्हाला बघितलं असेल की आपल्या चॅनलवर अधिकृत एकदम योग्य प्रकारची माहिती दिली जाते. आणि सर्व लाडक्यांना माझ्या विनंती आहे, ज्या ज्या लाडक्यांना हप्ता भेटलाय आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला हप्ता भेटला आहे का नाही. नसेल भेटला तरी पण लाडक्यांनो आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. त्या लाडक्यांना हप्ते भेटले नाहीयेत, त्या लाडक्यांना सरकारकडून आपल्याला हप्ते घेऊन यायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि खुशखबर तुम्हाला भेटली का पटपट सांगायचंय. पुरावा सहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करतो. रक्षाबंधनाचं गिफ्ट 25वा हप्ता आज देखील वाटप झालेला आहे. गुड न्यूज या ठिकाणी भेटलेले, वितरणाला सुरुवात झालेली आहे. दुपारी 1 वाजताच वाटपाला सुरुवात झाली, पण ऑफिसचं काम असल्यामुळे मला या ठिकाणी वेळ नाही भेटला. म्हणून ऑफिसचं काम झाल्यानंतर तुम्हाला आता मी हा व्हिडिओ बनवून टाकत आहे त्याच्यामुळे. आणि पण लाडक्यांनो वितरण सुरू झालेलं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. 11 वाजता सांगितलं होतं की आज हप्ता वाटप होणार आहे. वितरणाच्या अगोदर मी सांगितलं होतं, त्याच्यामुळे वितरण तर होणार होतं हे 100% मला माहित होतं. त्याच्यामुळे लाडक्यांनो वेळ झालाय व्हिडिओला, पण 100% आपल्या गोष्टी खऱ्या होतात हे तुम्हाला आता पटलं आहे सगळ्यांना. चला तर बघा आज कुणाला हप्ता मिळाला हे तुम्हाला मी पुराव्या सहित दाखवणार आहे. त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर वितरण किती दिवस जाणार आहे. बघा आता बऱ्याच लाडक्या अजून शिल्लक आहेत. एससी कॅटेगरी मधल्या पण लाडक्या अशा आहेत ज्यांना अजून पण हप्ता भेटलेला नाहीये, कालपर्यंत भेटलेला होता. तर त्या लाडक्यांनी आता मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. मी काल त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला काळजी करू नका, उद्यापर्यंत हप्ता भेटेल. तर एससी कॅटेगरीतल्या लाडक्या बहिणींना विचारत आहे किंवा इतर मागासवर्गीय विभागातील लाडक्यांना मी हात जोडून विनंती करत आहे की त्यांनी मला सांगायचं आहे की तुम्हाला हप्ता चालू झालाय का. कमेंट बॉक्स मध्ये पटपट आपलं नाव जिल्हा सांगायचं आहे आणि तुम्हाला हप्ता भेटलाय का नाही कमेंट बॉक्स सांगायचं. कारण की बऱ्याच कमेंट्स येत होत्या की सर एससी कॅटेगरी मध्ये पैसे येत नाहीयेत. तर आता मी एक गोष्ट सांगतोय, त्या कॅटेगरीमध्ये पण पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करतो. तुम्हाला खुशखबर आता बघा, गुड न्यूज तुम्हाला पुरावा दाखवतोय. पुरावा लाडक्यांनो तुम्हाला सकाळी सांगितलं होतं हप्ता वाटप 100% होणार म्हणजे होणार आणि तुम्हाला पुरावा दाखवतोय. या ठिकाणी बघा 2:13 म्हणजे माझ्याकडे जो स्क्रीनशॉट आला ते दाखवतोय, पण वाटप हे 1 वाजता सुरू झालेलं आहे. 12:30-1च्या दरम्यानच आज वाटप सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. माझ्याकडे जो व्हिडिओ स्क्रीनशॉट जो आला लाडकी त्यांनी पाठवलाय तो आहे 2:13 हा व्हिडिओ स्क्रीनशॉट आहे. या ठिकाणी बघा एसबीआय बँकेचा हा मेसेज तुमच्या समोर दिसत आहे. अकाउंट या ठिकाणी नंबर दिसत आहे. अकाउंट नंबर तुम्हाला दिसत क्रेडिटेड विथ 1,500 रुपये या ठिकाणी दिसते. 28/8/2026 म्हणजे 28/8 आजची तारीख आहे. रक्षाबंधन आहे आज आणि रक्षाबंधनाचं गिफ्ट या ठिकाणी भेटलेलं आहे. या ठिकाणी अवेलेबल बॅलन्स मी या ठिकाणी थोडं लपून ठेवलंय कारण की त्या लाडक्याचं आपल्याला अवेलेबल बॅलन्स बघायचं नाही म्हणून. तर तुमच्या समोर सगळ्या गोष्टी दिसतात. सगळ्या गोष्टी पुराव्या सहित आपल्या चॅनलवर दाखवत असतो. बघा लाडक्यांनो आजचा हा स्क्रीनशॉट आहे. आज देखील वाटप सुरू आहे. आता बऱ्याच लाडक्या म्हणत आहेत की सर नेमकं अजून वाटप किती दिवस चालणार आहे, आम्हाला आज पण हप्ता वाटप झाला नाही. लाडक्यांनो काळजी करू नका. आज तर मी तुम्हाला सांगितलं तर उद्या भेटणार आहे का नाही हे माझ्याकडे माहिती संध्याकाळपर्यंत पोहोचेल. संध्याकाळी 9 पर्यंत माहिती पोहोचेल. जर 9 पर्यंत माहिती पोहोचली तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सकाळचे सांगेल मी तरी. चला आता अजून पुढे बघूया नेमकं वितरण किती वाजता या ठिकाणी झालेलं आहे. बघा
तर बघा सकाळी 9 ते 12 मध्ये या ठिकाणी खूप कमी, म्हणजे नाही मध्ये समजून घ्या आज 9 ते 12 मध्ये काही झालेलं नाहीये, पण दुपारी 1 ते 4 मध्ये जोरात वाटप सुरू झालं. आज पण 1 ते 4 मध्ये चांगलं वाटप झालेलं आहे. त्याचबरोबर संध्याकाळी जर बघितलं तर 5 ते 8 मध्ये वाटप चालू आहे. परत सांगतोय लाडक्याचं गुड न्यूज तुमच्यासाठी सांगतोय, आज 8 वाजेपर्यंत 8:30 वाजेपर्यंत तुम्ही बघायचंय. ज्यांना काल परवा हप्ते भेटले नव्हते त्यांनी या ठिकाणी आपले मोबाईल चेक करत राहायचं आहे. आज संध्याकाळच्या 8-8:30 वाजेपर्यंत हप्ता भेटू शकतो. खूप महत्वाची गोष्ट सांगायला, त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, सर्वांनी आपल्या ज्यांना हप्ते भेटले नाहीयेत त्यांनी 8:30 वाजेपर्यंत वाट बघायची आहे. कारण की वाटप अजून थांबलेलं नाहीये, वाटप अजून संपलेलं नाहीये. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे. आणि गुड न्यूज लाडक्यातून एक लक्षात ठेवा, ज्या लाडक्या अशा आहेत ज्यांना मागचे हप्ते भेटले होते त्यांच्या पण ज्या पडताळण्या पूर्ण झाल्या असतील तर त्यांना पण हप्ते भेटत आहेत. ही पण महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, तुमचं नाव जिल्हा सांगून हप्ता भेटतोय का नाही, का हप्ता बंद झालाय, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. चला आता बघा पुढची गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं तुम्ही की गुरुवारी संध्याकाळपर्यंत 41 लाख 1,41 लाखापर्यंत हप्ता पोहोचला होता. 1,65 लाख लाडक्याताई आहे, त्याच्यामुळे 23 लाख लाडक्याताई या ठिकाणी बाकी होत्या आणि रक्षाबंधनानिमित्त आज त्यांना हप्ता भेटणार हे तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं. तर बघा लाडक्यानो 25 ऑगस्टला वाटप सुरू झालं होतं. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, 26 ऑगस्टला वाटपाचा दुसरा दिवस होता, त्या दिवशी पण वाटप झालं. 27 ऑगस्टला वाटपाचा तिसरा दिवस, काल पण वाटप झालं. आणि ह्या वेळेस बघा चौथ्या दिवशी पण वाटप झाले, म्हणजे आज रक्षाबंधनाच्या दिवशी 28 तारखेला देखील वाटप झालेलं आहे. काळजी करायची गरज नाहीये. आता बघा खूप महत्वाच्या ह्या गोष्टी आहेत. आता बऱ्याच लाडक्याताई माहित आहेत की सर आमच्या जिल्ह्यामध्ये अजून हप्ते आले नाहीत, तर असं झालेलं नाहीये. सर्व जिल्ह्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे. काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणीची संख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी मागे पुढे होतं, पण पुणे जिल्हा असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये देखील वाटप सुरू आहे. त्याच्यामुळे असं समजून घेऊ नका की आमच्या जिल्ह्यामध्ये अजून वाटप झालेलं नाहीये. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे की आपापले जिल्हे या ठिकाणी सांगा आणि तुम्हाला हप्ते भेटत आहेत का नाही सांगायचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या, पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज रक्षाबंधन आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी कुठं आपल्या लाडक्या बहिणीवर जास्त बोलताना दिसत नाहीयेत. आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री या ठिकाणी कुठं बोलताना दिसत नाहीयेत. तर लाडक्या बहिणींना जरी त्यांनी उद्गार काढले असतील की रक्षाबंधन निमित्त हप्ते चालू झालेत, हे झालं ते झालं, ह्या गोष्टी आपल्याला नको आहेत. तर लाडक्या बहिणीच्या वतीने सर्व मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा महिला व बालविकास मंत्री असतील, त्यांना सगळ्याला एकच मागणी आहे, ज्या 92 लाख लाडक्याताई बाहेर काढल्या आहेत त्यांना पुन्हा लाडक्याताईंच्या योजनेमध्ये घ्या. ही सरकारकडे आपली मागणी असणार आहे. दुसरी आपली मागणी असणार आहे, आज रक्षाबंधन आहे, 2100 रुपये लवकरात लवकर चालू करा. निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी जे आश्वासन दिलं होतं, निवडणुका होऊन 2 वर्ष झालेले आहेत, आता 2 वर्षानंतर तरी 2100 रुपये चालू करा, आपली ही मागणी असणार आहे. लाडक्यातून तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि 28 कोणता हप्ता, 26वा हप्ता लवकरात लवकर चालू करावा, कारण की ऑगस्ट महिना पूर्ण संपला. त्याच्यामुळे सर्वांना ही विनंती आहे की ही जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं लिहिते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री कृष्ण.